राज्यभरामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. पण ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये की ज्या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या म्हणून ओळखल्या जातात, त्याच निवडणुकीमध्ये काँग्रेसची मोठी पिछाड झाली आणि काँग्रेस दारुण पराभव झाला. आणि त्यानंतर काँग्रेसच्या एकूणच गोट्यामध्ये, खास करून सोलापूर शहराच्या राजकारणावर भाष्य करत असताना काँग्रेसच्या गोट्यामध्ये प्रचंड नाराजी आणि अंतर्गत कलह निर्माण होत आहेत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एक माजी आमदार आहेत आणि माजी महापौर आहेत. त्यांनी आरोप केला आहे की काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कार्यपद्धतीवर. नेमकी नाराजी कुठून सुरुवात होते? सर, आमची नाराजगी जेव्हा छाननीची वेळ होती, छाननीच्या वेळेपासून आमच्या मनात शंका झाली. म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं? साहेब, काय झालं, अध्यक्षांनी त्यावेळेस 2-2 माझे फॉर्म भरून घेतले, क आणि ड. आमच्यामध्ये प्रभाग 15 मध्ये 2 महिला 2 पुरुष होते, एक SC महिला आणि एक ओपन महिला, OBC महिला, आणि 2 ओपन पुरुष होते. ओपन पुरुषमध्ये क आणि ड होतं. तर आमचे दोघांचे फॉर्म क आणि ड मध्ये भरले, अध्यक्ष पण भरले, माझे पण भरले. त्याचा मागचा उद्देश मला नंतर कळाला. त्यांनी काय केलं, काय होता उद्देश काय होता साहेब, विनोदच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना जायचं नव्हता. ते दोन्ही एकच ठिकाणचे ना. मग त्यांनी काय केलं, विनोदचा क मध्ये आल्यावर ना तिथलं त्यांनी काढले आणि ड मध्ये ड काढले, ड चा ठेवले, आणि माझा ड चा काढले, क चा ठेवले. मग मी बोललो अध्यक्षांना, अध्यक्ष बघा, दोघं एका ठिकाणचे क्रॉसिंग होतील. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मला आठवण आलं की अगोदर धर्मा भोसले, हेमाताई चिंचोळकर यांच्यामध्ये जे क्रॉसिंग होऊन त्यांनी अध्यक्ष निवडून आले. म्हणजे तीच स्ट्रॅटेजी, त्याच पद्धतीचं राजकारण खेळलं गेलं. 24 मध्ये ते खेळलं गेलं आणि तेच सक्सेस झालं. त्याच पद्धतीने झालं. आणखी अध्यक्षांना बोललो, अध्यक्ष बघा, तुम्ही दोघं एका ठिकाणचे आहे, आम्ही दोघं एका ठिकाणचे, क्रॉसिंग होत नाही, माझ्यावर भरोसा ठेवा. मला लक्षात आलं की अगोदर ही झालेली घटना आहे. मग मला अजून नंतर काय वाटलं की अध्यक्ष आहे, ते तसं करणार नाही. पूर्वी ठीक आहे, नगरसेवक होते, पण आता शहर अध्यक्ष आहे, त्यांनी असं करणार नाही, विश्वास ठेवून मी विश्वासघात झाला माझा. म्हणजे विश्वासघात झाला तर तो शेवटी राजकारण आहे, शेवटी डावपेच होतातच. पक्षश्रेष्ठींनी या डावपेचाची कल्पना दिली तेव्हा नाही बोललो मी. दुसऱ्या दिवशी प्रभाव झाल्यानंतर ताईंना आणि साहेबांना दोघांना बोललो, मला अध्यक्ष धोका दिला म्हणून. ते अध्यक्षने धोका दिला, ताईंना साहेबा दोघांना म्हणलो ठीक आहे बघू आपण, म्हणून गप बसलो. इतकं सगळं करून देखील जर का पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घेतला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई काय केली नाही, तर तुमची भूमिका काय? साहेब, माझा राजीनामा, माझा हे नाहीये, राजीनामाची डिमांड माझी नाहीये. त्यांनी ते नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आहे. आम्ही म्हणलं नाही की त्यांनी राजीनामा, का त्यांनी नैतिकता स्वीकारलीच नाही, नैतिकता जोपासली नाही आणि ते पदावर ठाम राहिले, तर तुमची भूमिका? आम्ही काय करणार, बसणार, आमचं काय रोल असणार त्यामध्ये. त्यांनी राजीनामा दिला तर बरं होईल, एक त्यांचा एक हे होईल, पण त्यांनी राजीनामाच देणार नाही म्हणजे मग ते त्यांची मर्जी. किंवा एक तर मागील काही दिवसापासून काँग्रेसमध्ये असलेला मुस्लिम समाज हा दुखावला गेला आहे आणि तो पक्षापासून लांब जातोय. अशा परिस्थितीमध्ये तुमची परत अजून नाराजी, हे पक्षांतर्गत एकूणच राजकारणाला मोठं एक चकमक बसणार नाही? बसणार आहे ना, पण काय शेवटी पर्याय नाही, गप बसणावं लागेल. म्हणजे हे कशाचं दोतक म्हणायचं? नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, आता अध्यक्षांना त्यांची परवा नसेल, त्यांना पक्ष संपवायचा असेल तर ते त्यांची मर्जी. आणि आपल्यासोबत माझे आमदार आहेत, ते देखील बोलत आहेत की आता तुम्ही राजीनामा किंवा नैतिकतेची भाषा करताय, पण विधानसभेमध्ये ज्यावेळेस ते उभारले होते त्याच वेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही तुम्ही? त्यावेळी आम्ही सांगितलं ना, आम्ही एक त्या ठिकाणी समन्वय समिती जी बरखास्त केलेली आहे, ती समिती त्याला ऊर्जा सगळ्या ज्येष्ठ लोकांना बोलावून घ्या आणि त्यांच्यावरती कामगार सोपवा म्हणून आम्ही ज्येष्ठ सांगितलं आहे. नाही, त्यांचा असंही आरोप आहे की तुमच्या बंधूच्या प्रचाराला गेला नाही. मी अध्यक्ष म्हणून कित्येक वेळा त्यांना निरोप दिलो, पण कधी गेले नाहीत. अध्यक्ष म्हणून त्यांनी मला, तुम्हाला वाटत नाही का की एक ज्येष्ठ नेते, माजी आमदार म्हणून तुम्ही प्रचाराला उतरलं पाहिजे होतं? आता त्यांनी बोलवलं नाही तर मी कसं जाऊ?
नाही, कोण बोलवावं ह्या अपेक्षेपोटी अपेक्षेनं थांबण्यापेक्षा आपलं कर्तव्य किंवा पक्षाने दिलेलं योगदान हे मुख्य ठरवून तुम्ही का उतरलं नाही? मला ज्याने ज्याने जिथं जिथं बोलवलं तिथं तिथे दिलं, सर्व पद्धतीने सहकार्य केलं. आता त्यांना जर वाटत असेल माझी गरज नाही तर मी कसं तुम्ही सांगा. आता तुम्ही मला बोलवला इथं मी आलो, बरोबर आहे. तुम्ही न बोलवता मी येऊन माझं बाईट घ्या म्हणलं तर चालतंय का? असं नसतं. शेवटी राजकारणात मान पान हा महत्त्वाचा भाग असतो. ते त्यांनी केलं होतं. त्याला वाटलं असेल बाबा मी आल्यामुळं कदाचित त्याला त्रास होत असेल म्हणून त्यांनी बोलवलं नसेल. हा त्याचा प्रश्न आहे ना. त्यांनी कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं हा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटत नाही पक्षांतर्गत असलेले हे असे वाद हे कुठेतरी थांबले पाहिजे? जिल्हा परिषदचा निकाल बघितल्यानंतर तो आलेला निकाल, त्यानंतर महानगरपालिकेचा निकाल, ह्या सगळ्या निकालानंतर आत्मपरीक्षणाची वेळ आहे काँग्रेसला. काँग्रेसचे तर आत्मपरीक्षणाची वेळ कोण कोण करावं आत्मपरीक्षण? आत्मपरीक्षण खरं तर सगळ्या ज्येष्ठ मंडळी बसूनच चिंतन करायला पाहिजे. ज्येष्ठांनी बोलावला पाहिजे, जवळ बोलावला पाहिजे. विशेष करून साहेब बोलवतात आम्हाला, तर ज्येष्ठ ताई असतील, साहेब असतील, सगळ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना बोलवायला पाहिजे, बसायला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत हे पक्षात होत नाही तोपर्यंत पक्षात सुधारणार नाही असं मला वाटतं. अशा पक्षामध्ये असं आहे की कार्यकर्ते आणि नेत्यामध्ये फार मोठा दुरावा निर्माण झालाय. नेत्यांपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पोचू दिलं जात नाही. त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या ज्या आहेत ते नेत्यांपर्यंत मांडू दिले जात नाहीत. मध्येच कट केले जातात. याच्यासाठी नेत्यांनी डायरेक्ट आपल्या सगळ्यांना बोलून घेतलं पाहिजे, बसलं पाहिजे. आता शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो, आम्ही बोलत असताना देखील एखादा सामान्य कार्यकर्ता असला तरी त्याला बोलतात आतमध्ये, का रे केव्हा आला, कुठं आला, जेवला का नाही, कुठं बसला, तुझी घरची परिस्थिती काय, सगळी चौकशी करतात आपुलकीने. असं आता राहिलं नाही. आता जर भेटायला गेलं तर आता अनेक अडचणी येतात लोकांना. अनेक म्हणजे जसं की कुठली अडचण किंवा बाबा भेटायला गेलं तर जसं की काही मध्ये अदृश्य शक्ती आहेत काही. म्हणजे अदृश्य शक्ती ही तुम्हाला खुलून बोलू देत नाही. अदृश्य शक्ती ही कुठेतरी काँग्रेसला लयास घेऊन जाईल असं वाटते. आता गेली आहे, आता काय अजून राहिलं, आता जे काही राहिलं सुरली पण काँग्रेस घेऊन जाईल अशी शंका आहे. त्याच्यासाठी आम्ही विनंती करतोय की सगळ्यांना संधी द्या. जे चांगलं असं म्हणतात, चर्चा तर आहे. आता काय, आता तुम्ही आता त्याचे पडसाद देखील आता आपण बघतोय समाजामध्ये वावरत असताना. कसे आहेत पडसाद? कसं म्हणजे पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचा प्रचार करणे असं नाही का. तुम्ही पक्षाचा कार्यकर्ता जिथं वरला असताना तिथं दुसऱ्याचा प्रचार कशाला करायचा? दुसऱ्याकडे जायचं, दुसऱ्यांशी भेटायचं, रात्री भेटायचं, दिवसा भेटायचं. म्हणजे भेटण्याबद्दल जमत नाही, पण पक्ष मजबूत झाला पाहिजे माझा असं. आणि काँग्रेस हा विचार आहे, त्या विचाराला कोणी संपू शकत. सर्व धर्म समभाव घेऊन निघालेला आहे. असं असताना आरिफभाई आमचे पडतात म्हणजे दुःख आहे. मग अशी अदृश्य शक्ती ही अध्यक्षांना ऊर्जा देते असं म्हणायचं? काय आता अध्यक्षांनी चिंतन करावं त्याचं. त्यांना कोण ऊर्जा देत आहे, कोण ऊर्जा देत नाही, त्यांनी ऊर्जा कोणाची घ्यायची कोणाची नाही घ्यायची त्यांनी ठरवायला पाहिजे. आता महापालिकासारखं मोठं क्षेत्र त्यांना मिळालं आहे, तिथं त्यांनी चांगलं जोरात काम केलं पाहिजे अशी आमची सिद्धरामेश्वरला प्रार्थना आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष नेमावं त्यांनी. म्हणजे एक व्यक्ती एक पद या सूत्रावर अगदी मी सुरुवातीलाच मानलं होतं, एक व्यक्ती एक पद त्यांनी स्वीकारून त्या पद्धतीने सगळ्यांना संधी द्यायला पाहिजे आणि पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे ही भावना आहे. कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठी नाराजी आणि खूप मोठं म्हणजे एक असं जे बोललं जातं की बाबा बडे नेतेच जर का भांडणं करत बसली तर आम्ही कुणाकडे बघायचं? बडे नेते कोण भांडण करत बसले नाही, त्यांनी त्यांचा विचार मांडलेला आहे किंवा कोण कुठं बसलं पाहिजे, कोण काम केलं पाहिजे, कोणाला संधी दिलं पाहिजे ही चर्चा आहे, भांडणं नाही आहेत. म्हणजे निकोप लोकशाहीचं धुतं खूप लोकशाहीच आहे हे म्हणजे लक्षण म्हणायचं का? खूप लोकशाही असं तुम्ही आता बोलवला बरोबर आहे, पण आमच्या आहे का पक्षामध्ये लोकशाही पद्धत आहे म्हणतात खूप मोठी आहे. पक्षात लोकशाही पद्धत आहे, त्याच्यासाठीच राहुलजीने या ठिकाणी निवडून मी स्थानिक वर बोलतो. स्थानिक पर्यंत राहुलजीने आणलंय. निवडणूक घ्या, निवडणूक घेऊन त्या ठिकाणी निवडून द्या. राहुलजीने आणले ते
इतकं सगळं करूनही अण्णा जर का पक्षश्रेष्ठी वरिष्ठ नेते जर का दखल नाही घेतली तुमच्या म्हणण्याचं तर तुमची भूमिका काय असेल? हे बघा, आम्ही सर्व आमचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर आता प्रणितीताई, हे निर्णय त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय घेतील. त्यांनाही कळून चुकलेलं आहे. आणि शेवटी असं आहे, घोडा का अडतो? घोडा फिरवला नाही म्हणून घोडा अडतो. भाकरी का करपते? भाकरी फिरवली नाही म्हणून भाकरी करपते. म्हणून लोकशाही स्वच्छांतर्गत जर हे ठेवायचं असेल तर या ठिकाणी सगळे बदल हे करावं लागणार आहे. म्हणजे वेळीच बदल अपेक्षित. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.